मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. त्यापैकी मित्रांनो तुम्ही तर्क लावून त्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनात राहू द्या. नंतर मी ते उत्तर सांगणारच आहे. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच सर्वांनी आपल्या व्हिडिओची लिंक, चॅनलची लिंक तुमच्या मित्रांना पाठवा. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? मित्रांनो, ऑप्शन बघा. वर्धा, पूर्णा, यशोदा आणि नाग. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे ती वर्धाच. लक्षात राहू द्या. पर्याय नंबर 1 आपलं बरोबर राहील. दुसरं बघा. 7 बेटांचे शहर किंवा स्वप्नांचे शहर अशी ओळख टिंबटिंब जिल्ह्याची आहे. तर मित्रांनो, 7 बेटांचे शहर असे मुंबई या जिल्ह्याला म्हटले जाते. लक्षात राहू द्या. मुंबई या जिल्ह्याला 7 बेटांचे शहर आणि स्वप्नांचे शहर असे म्हणून ओळखले जाते. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? ज्योतिर्लिंग नाही म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, पहिला ऑप्शन बघा. बद्रीनाथ, दुसरा केदारनाथ, तिसरा द्वारका आणि चौथा रामेश्वरम. तर मित्रांनो, याचे उत्तर येईल बद्रीनाथ. बद्रीनाथ येथे ज्योतिर्लिंग नाही. केदारनाथला आहे, द्वारकाला आहे आणि रामेश्वरला पण आहे. पण बद्रीनाथ येथे ज्योतिर्लिंग नाही. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील टिंबटिंब व्याघ्र प्रकल्प आहे. तर मित्रांनो बघा, ऑप्शन तिसरा, दुसरा, पहिला आणि चौथा. तर मित्रांनो, मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प आहे. लक्षात राहू द्या, महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो, योग्य विधान निवडा. ऑप्शन बघा. राज्यपाल विधान परिषदेवर एकाच 6 सदस्य नेमतात. दुसरा ऑप्शन बघा. दोन्ही चूक आहे. तिसरा ऑप्शन बघा. शिक्षक मतदारसंघातून एकाच 12 सदस्य विधान परिषदेवर निवडून दिले जातात. आणि चौथा ऑप्शन बघा. दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे दोन्ही विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. लक्षात राहू द्या. पहिलं बघा. राज्यपाल विधान परिषदेवर एकाच 6 सदस्य नेमतात. शिक्षक मतदारसंघातून एकाच 12 सदस्य विधान परिषदेवर निवडून दिले जातात. हे दोन्ही पण कसे आहेत? बरोबर आहेत. मही जलविद्युत प्रकल्प टिंबटिंब नदीवर गुजरात राज्यात आहे. तर बघा, पहिला ऑप्शन बघा. मही, दुसरा बारगी, तिसरा साबरमती आणि चौथा यमुना. तर याचे उत्तर येईल मही. मही जलविद्युत प्रकल्प हा गुजरात राज्यात मही नदीवर आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देऊ शकतात? तर जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते आपला राजीनामा कोणाकडे देतात? पहिला ऑप्शन बघा. मुख्यमंत्री, दुसरा खासदार, तिसरा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चौथा विभागीय आयुक्त. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? सर्वाधिक घनता कोणत्या ग्रहावर आहे? पहिला ऑप्शन बघा. गुरु, दुसरा शनी, तिसरा मंगळ आणि चौथा पृथ्वी. तर मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह आहे पृथ्वी. लक्षात राहू द्या, पृथ्वी याचे योग्य उत्तर आहे. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे टिंबटिंब साली स्थापित करण्यात आला होता. 1602, 1514, 1700 आणि 1630. तर पुण्यातील लाल महाल जो आहे तो शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे 1630 साली प्रस्थापित करण्यात आला होता. लक्षात राहू द्या, 1630 साली हा महाल बांधण्यात आला होता. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा टिंबटिंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. तर ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखले जाणारं कोणतं ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन बघा. बीबी का मकबरा, दुसरा दौलताबादचा किल्ला, तिसरा बेगमपुरा किल्ला आणि चौथा चांद. तर मित्रांनो, ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या, बीबी का मकबरा हा ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जातो. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावची लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त आणि टिंबटिंबपेक्षा कमी असावी लागते. तर मित्रांनो, नगरपंचायत स्थापन करण्यासाठी कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त आणि टिंबटिंबपेक्षा कमी म्हणजे कितीपेक्षा कमी असावी लागते? पहिला ऑप्शन बघा. 15,000, दुसरा घ्या 18,000, तिसरा 20,000 आणि चौथा 25,000. तर नगरपंचायत स्थापन करण्यासाठी लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त आणि 25,000 पेक्षा कमी असावी लागते. लक्षात राहू द्या, 25,000 पेक्षा कमी लोकसंख्या असावी लागते. पृथ्वीचा सुमारे टिंबटिंब टक्के भाग हा खंडांनी व्यापलेला आहे. तर पृथ्वीचा किती टक्के भाग हा खंडांनी व्यापलेला आहे? तो ऑप्शन बघा. 0.5, 0.29, 0.35 आणि 0.1.
तर मित्रांनो पृथ्वीचा सुमारे 0.29% भाग हा खंडांनी व्यापलेला आहे. लक्षात राहू द्या, 0.29% भाग हा खंडांनी व्यापलेला आहे. नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब हा जलविद्युत प्रकल्प आहे. तर नाशिक जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प ओळखा. पहिला ऑप्शन घ्या वैतरणा, दुसरा खोपोली, तिसरा कोयना आणि चौथा जायकवाडी. तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यात वैतरणा जलविद्युत प्रकल्प आहे. लक्षात राहू द्या, वैतरणा जलविद्युत प्रकल्प जो आहे तो नाशिक जिल्ह्यात आहे. दोडाबेट्टा हे टिंबटिंबतील सर्वोच्च शिखर आहे. तर दोडाबेट्टा हे कोणत्या पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे? पहिला ऑप्शन घ्या कुमाऊ, दुसरा अरवली, तिसरा सह्याद्री आणि चौथा निलगिरी. तर दोडाबेट्टा जे पर्वत आहे, जे शिखर आहे ते निलगिरीतील सर्वोच्च शिखर आहे. राहू द्या, निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर म्हटलं तर दोडाबेट्टा आहे. लक्षात राहू द्या. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या टिंबटिंब येथे स्थित आहे. तो गोलघुमट कर्नाटक राज्याच्या टिंबटिंब येथे स्थित आहे. पहिला ऑप्शन बघा म्हैसूर, दुसरा गुलबर्ग, तिसरा विजापूर आणि धारवाड. तर मित्रांनो गोलघुमट जे आहे ते विजापूर या ठिकाणी आहे. कर्नाटक राज्यात विजापूर येथे स्थित आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्यातील जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन बघा औरंगाबाद, सोलापूर, मुंबई आणि पुणे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जे मुख्यालय आहे ते पुणे जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या, पुणे या जिल्ह्यात आहे. गटात न बसणारा पर्याय निवडा. श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर आणि सटाणा. तर मित्रांनो श्रीरामपूर, कोपरगाव आणि संगमनेर हे तालुके आहेत. तर सटाणा हा जो पर्याय आहे तो आपला गटातून बाहेर पडणार आहे. लक्षात राहू द्या, गटात न बसणारा पर्याय कोणता आहे? सटाणा, ऑप्शन नंबर 4. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? मेक इन इंडिया या उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन घ्या 2016, 2019, 2015 आणि 2014. तर मित्रांनो मेक इन इंडिया या उपक्रमाला सुरुवात 2014 साली झाली होती. लक्षात राहू द्या, 2014 साली मेक इन इंडिया या उपक्रमाला सुरुवात झाली होती. वर्धा जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा. तर ऑप्शन बघा संत्र्यांचा जिल्हा, कुस्तीगिरांचा जिल्हा, श्रीमंत लोकांचा जिल्हा आणि गांधीजींचा जिल्हा. तर वर्धा जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे? तर मित्रांनो याचे उत्तर येईल गांधीजींचा जिल्हा. लक्षात राहू द्या, ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला होता? तर मित्रांनो ऑप्शन घ्या साम्राज्यवादी, विस्तारवादी, दहशतवादी आणि वसाहतवादी. तर मित्रांनो याचे उत्तर आहे विस्तारवादी. लक्षात राहू द्या, याचे उत्तर आहे विस्तारवादी. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार विस्तारवादी या धोरणाचा अंत करण्यात आला होता. लक्षात राहू द्या, विस्तारवादी, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. तर मित्रांनो जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.